नमस्कार. सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण कांदा लसूण विरहित फक्त 45 मिनिटात तयार होणारी पूर्ण थाळी बनवतोय. या थाळीमध्ये आपण 5 पदार्थ बनवतोय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर सुरुवात आपण गोड पदार्थापासून करूया. त्यासाठी इथे मी 1 लिटर फुल क्रीम दूध घेतले आणि ते गॅसवरती गरम करायला ठेवले. आता हाय फ्लेमवरती या दुधाला एक उकळी काढून घ्यायची. तुम्ही या ठिकाणी गाईचं दूध वापरलं तरी चालेल. तर इथे तुम्ही बघू शकता दुधाला उकळी यायला लागली आहे. आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि एखादी पळी किंवा खोलगट चमचा घ्यायचा आणि चमच्याने किंवा पळीने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. तर इथे दूध उकळते. आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि जी आपण पळी घेतली आहे किंवा तुम्ही जो चमचा घेतला आहे तो दुधामध्ये अशा पद्धतीने मधोमध ठेवायचा, म्हणजे दूध उतू जाणार नाही. आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि दूध आटवून घ्यायचं. आता हे दूध आटते तोपर्यंत आपण मस्त कांदा लसूण न घालता चमचमीत छोले बनवून घेऊयात. त्यासाठी आपण एक मसाल्याचं वाटण तयार करून घेऊया आणि त्यासोबतच पावडर मसाल्यांची पेस्टही बनवून घेऊयात. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मध्यम आकाराचे चिरलेले टोमॅटो घालायचे आणि 1 इंच आल्याचे तुकडे घालायचे आणि मिक्सरला वाटून एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची. तर इथे टोमॅटो आणि आल्याची पेस्ट करून घेतली आहे. आता आपण पावडर मसाल्यांची पेस्ट करून घेऊयात. त्यासाठी इथे मी एक वाटी घेतली आहे. आता त्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे धणे पावडर घ्यायची. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग. हिंग पचनासाठी खूप छान असते. त्यानंतर अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि 2 चमचे कसुरी मेथी घ्यायची. इथं मी सर्व साहित्य पोहे खायच्या चमच्याने मोजून घेतलं आहे आणि एक छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं. आता हे सर्व मसाले छान एकसारखे मिक्स करून घ्यायचे. सर्व मसाले छान एकसारखे मिक्स करून घेतले की आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि या मसाल्याची पेस्ट बनवून घ्यायची. सर्व पावडर मसाल्यांची पाणी टाकून अशा पद्धतीने पेस्ट बनवून घेतली की मसाले जेव्हा आपण डायरेक्ट तेलामध्ये टाकतो तेव्हा ते करपत नाहीत आणि व्यवस्थित भाजले जातात. तर इथे जवळपास 8 ते 9 चमचे पाणी टाकून ही मसाल्याची पेस्ट मी बनवून घेतली आहे. त्याचसोबत आपलं वाटणही तयार आहे. आता आपण मस्त चटपटीत छोले मसाला बनवून घेऊयात. भाजी बनवतोय तेव्हा अधूनमधून अशा पद्धतीने दूधही हलवत राहायचं. पातेल्याला बाजूनी जी साय लागली आहे तीही खरडून घेऊन या दुधामध्ये घालायची. त्यानंतर भाजी बनवण्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय. कुकर गरम झाला की त्यामध्ये 4 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत. त्यामध्ये 1 तमालपत्र, 1 जावेत्री, 1 दालचिनीचा तुकडा, 5 लवंगा, 2 काळी मिरी, 1 मोठी वेलची आणि अर्धा चमचा जिरे आहेत. आता हे खडे मसाले तेलामध्ये घालायचे. त्याचसोबत पावडर मसाल्यांची जी पेस्ट तयार करून घेतली आहे तीही या तेलामध्ये घालायची आणि मध्यम आचेवर या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची. खडे मसाले आणि पावडर मसाल्यांची बनवलेली पेस्ट तेलामध्ये घालताना लक्षात ठेवा, तेल अगदी धूर निघेपर्यंत गरम नसावं. तर इथे पावडर मसाले छान तेल सुटेपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत भाजून झाले आहेत. आता यामध्ये आपण जी टोमॅटो आणि आल्याची पेस्ट तयार करून घेतली होती ती घालायची आणि पुन्हा टोमॅटो आणि आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा. तर इथे तुम्ही बघू शकता कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत सर्व मसाले छान भाजून झाले आहेत. आता यामध्ये छोले घालायचे. त्यासाठी इथे मी 1 वाटी काबुली चणे म्हणजे छोले 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत. आता हे भिजवलेले छोले यामध्ये घालायचे. तर हे छोले मी भिजत घालण्याआधीही 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले होते. त्यानंतरच भिजत घातले होते आणि भिजवल्यानंतरही मी 2 ते 3 वेळा पुन्हा एकदा हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत. आता हे छोले मध्यम आचेवरती या मसाल्यासोबत मिक्स करायचे आणि 1-2 मिनटं छान असे परतून घ्यायचे. तर इथे छोले मसाल्यामध्ये 1-2 मिनटं छान असे परतून घेतले आहेत. आता यामध्ये पाणी घालायचं. तर इथे मी 1 ग्लास पाणी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो आणि आल्याचं वाटण तयार करून घेतलं होतं त्यामध्ये घालून मिक्स करून यामध्ये घालणार आहे आणि त्याचसोबत आणखी 1 ग्लास पाणी मी यामध्ये घातलं आहे. तर इथे मी तुम्हाला जेवढी क्वांटिटी सांगितली आहे त्या क्वांटिटीमध्ये 3 ते 4 लोकांसाठी हा छोले मसाला बनवून अगदी सहज तयार होतो. पाणी घातल्यानंतर आता मसालेही पाण्यामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आपण पावडर मसाल्यांची पेस्ट तयार करून घेताना त्यामध्येही मीठ घातलं होतं. त्यामुळे यावेळीस मीठ घालताना जपून आणि टेस्ट करूनच घाला. त्यानंतर कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, बाजूला दूधही उकळते, तोपर्यंत आपण पुरी बनवण्यासाठी पीठ मळून घेऊयात.
तर इथे मी पुरी बनवणार आहे. तुम्हाला जर पुरी आवडत नसेल तर तुम्ही चपाती बनवलीत तरी चालेल. पीठ मळण्यासाठी इथे मी एका परातीमध्ये चाळण घेतली आहे. त्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि चाळणीने स्वच्छ चाळून त्यामधील चोथा बाजूला काढून घ्यायचा. तर इथे गव्हाचं पीठ चाळून घेतले. आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर आधी ते पिठामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं. आपण या ठिकाणी पुरी बनवण्यासाठी पीठ मळतोय, त्यामुळे पीठ मळताना एकदम थोडं थोडं लागेल असं पाणी घाला आणि आपण चपातीसाठी मळतो त्याहीपेक्षा थोडंसं घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्टसर पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे. तुम्ही याची कन्सिस्टन्सीही पाहू शकता. आता यावर झाकण ठेवायचं आणि पुढची तयारी होईपर्यंत हे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. तर इथे छोले बनवून होईपर्यंत आणि पीठ मळेपर्यंत दूधही बऱ्यापैकी आटले. आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी कोमट दुधामध्ये 10 ते 12 केसर काड्या अर्ध्या तासापूर्वी भिजत घातल्या होत्या. ते दूध यामध्ये घालायचं. यामुळे बासुंदीला कलर खूप छान येतो. त्यानंतर यामध्ये साखर घालायची. त्यासाठी इथे मी एक छोटी वाटी साखर घेतली आहे. चमच्याने जर तुम्हाला घ्यायचे असेल तर पोहे खायच्या चमच्याने 7 ते 8 चमचे साखर इथे तुम्ही घेऊ शकता. एवढी साखर घातली की एकदम परफेक्ट प्रमाणात ही बासुंदी गोड होते. बाकी तुम्हाला जसं गोड आवडतं कमी किंवा जास्त त्यानुसार साखर तुम्ही इथे घालू शकता. साखर घातल्यानंतर चमच्याने अशा पद्धतीने एकसारखी मिक्स करून विरघळवून घ्यायची. तर इथे पळीने एकसारखं मिक्स करून साखर पूर्णपणे विरघळवून घेतली आहे. आता यामध्ये इथे मी 3 वेलची घेतल्या आहेत, त्या सालीसहित यामध्ये घालणार आहे. त्यानंतर 2 चमचे पिस्ता आणि काजूचे काप घेतले आहेत, तेही यामध्ये घालायचे. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता. मी फक्त काजू आणि पिस्त्याचे काप घातले आहेत, तुम्ही बदामही घालू शकता. ड्रायफ्रूट्स आणि वेलची घातल्यानंतर पुन्हा ही बासुंदी मी 1-2 मिनटं मध्यम आचेवरती छान अशी उकळवून घेतली आहे. त्याचबरोबर पातेल्याला जी बाजूनी साई लागते तीही पळीने खरवडून यामध्ये घालत राहायचं. तर इथे दूध बऱ्याच प्रमाणात आटले. ही बासुंदी थंड झाल्यानंतरही घट्टसर होते. बाकी तुम्हाला जेवढ्या प्रमाणात आटवून घ्यायचं आहे तेवढ्या प्रमाणात आटवून घेऊ शकता. आणि इथे परफेक्ट बासुंदी तयार झाली आहे. ही बासुंदी जर तुम्हाला गरम खायची असेल तर गरमही खाऊ शकता, नाहीतर जराशी कोमट करून फ्रीजमध्ये ठेवून थंडही खाऊ शकता. तर इथे बासुंदी तयार झाली आहे. सोबतच ज्या कुकरमध्ये आपण छोले बनवले होते तो कुकरही 7 ते 8 शिट्ट्या करून पूर्णपणे थंड करून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम घट्टसर अशी छोलेची भाजी तयार झाली आहे. तरीही जर तुम्हाला ही भाजी थोडीशी सेलसर वाटत असेल तर छोले अशा पद्धतीने चमच्याने मॅश करून घ्यायचे, म्हणजे ही भाजी नंतर घट्टसर होते. आणि तुम्ही बघू शकता छोलेही किती मस्त शिजलेत. तर इथे मस्त छोले मसाला बनवून तयार झाला आहे. आता हा छोले मसाला मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि याच कुकरमध्ये आपण पुलाव बनवणार आहोत. त्यासाठी छोले मसाला बाउलमध्ये काढून कुकर मी पुन्हा धुवून घेतला आहे. त्यानंतर कुकर गॅसवर गरम करायला ठेवायचा. कुकर गरम झाला की त्यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं. तुम्ही या ठिकाणी तुपाऐवजी तेलाचा वापर केलात तरी चालेल. त्यानंतर हे तूप वितळवून गरम करून घ्यायचं. तूप गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा जिरे आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालायची आणि जिरे छान भाजून घ्यायचे. जिरे छान भाजले गेले की आता यामध्ये इथे मी 3 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलं आहे. ती बनवलेली पेस्ट यामध्ये घालायची आणि हिरवी मिरची आणि आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत मध्यम आचेवरती भाजून घ्यायची. हिरवी मिरची आणि आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत पेस्ट भाजून झाली की आता यामध्ये इथे मी 1 वाटी हिरवे वाटाणे घेतले आहेत, ते घालायचे आणि वाटाणेही पुन्हा मध्यम आचेवरती 1 मिनिटभर अशा पद्धतीने भाजून घ्यायचे. वाटाणेही मसाल्यासोबत 1 मिनिटभर छान असे परतून घेतले की आता यामध्ये तांदूळ घालायचे. त्यासाठी इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे. आता हा धुतलेला तांदूळ यामध्ये घालायचा. तांदूळ मी धुवून लगेच वापरला आहे, पाण्यामध्ये भिजत ठेवला नव्हता. तांदूळ कुकरमध्ये घातल्यानंतर आता मध्यम आचेवरती वाटाण्यासोबत तांदूळही 1-2 मिनटं मस्त असा परतून घ्यायचा. तांदूळ 1-2 मिनटं मसाल्यासोबत परतून घेतला की आता यामध्ये पाणी घालायचं. तर इथे मी तुम्हाला जर तुम्ही भात कुकरमध्ये बनवला तर किती पाणी वापरायचं आणि कढईमध्ये किंवा पातेल्यात बनवलात तर किती पाणी वापरायचं याचं प्रमाण सांगणार आहे. तर इथे मी भात कुकरमध्ये करतीये, त्यासाठी ज्या वाटीने 1 वाटी तांदूळ घेतले होते त्याच वाटीने त्याच्या 2 पट म्हणजे 2 वाटी पाणी घालणार आहे. जर तुम्ही हा पुलाव कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये बनवणार असाल तर तांदळाच्या 2.5 पट म्हणजे 2.5 वाटी पाणी त्यामध्ये घालायचं.
पाणी घातल्यानंतर तांदूळ आणि वाटाणा पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा। तांदूळ आणि वाटाणा पाण्यामध्ये मिक्स करून घेतला की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरच्या 2 शिट्ट्या करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा। आता पुलाव तयार होतोय तोपर्यंत आपण मिक्स व्हेज बनवून घेऊयात। मिक्स व्हेज बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की आता यामध्ये अर्धी वाटी तेल घालायचं। ही मिक्स व्हेज आपण कांदा लसूण न घालताही अगदी हॉटेल स्टाईल बनवणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला तेलाचं प्रमाण थोडं जास्त घेतोय। त्यानंतर इथे मी अर्धी वाटी चिरलेलं गाजर, अर्धी वाटी चिरलेली बीन्स, 1 वाटी फ्लॉवर, अर्धी वाटी चिरलेली शिमला मिरची आणि 1 वाटी वाटाणा घेतला आहे। आता या भाज्या आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। फ्लॉवर तळून घ्यायला थोडासा जास्त वेळ लागतो, त्यामुळे सुरुवातीला मी फ्लॉवरच तळून घेणार आहे। फ्लॉवर तसंच दुसऱ्याही भाज्या हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायच्या। गॅसचा फ्लेम अजिबात मीडियम टू लो ठेवायचा नाही, नाहीतर भाज्यांमध्ये तेल शिरून भाज्या पूर्णपणे तेलकट होतात। त्याचप्रमाणे तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता। जर पनीर घालायचं असेल तर पनीरही घालू शकता। आणि यामध्ये मी जेवढ्या भाज्या घेतल्या आहेत त्यातील वाटाणा सोडून सर्व भाज्या हाय फ्लेमवरती अशा पद्धतीनेच तळून घ्यायच्या आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व भाज्या मी हाय फ्लेमवरती तळून घेतल्या आहेत। आणि भाज्या तळून घेतल्यानंतर तुम्हाला तेलाचा कलर चेंज झालेला दिसेल, कारण या भाज्या आपण हाय फ्लेमवरती तळून घेतल्या आहेत, त्यामुळे तेलही थोडंसं काळसर होतं। आणि या भाज्या जेव्हा आपण तळून घेतो तेव्हा त्या 70 ते 75% शिजल्याही जातात। तर इथे सर्व भाज्या मी तळून घेतल्या आहेत आणि जो वाटाणा आहे तो आपण नंतर वापरणार आहे। त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि कढईमध्ये जे तेल आहे त्यामध्ये 2 तमालपत्र, 2 हिरवी वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा, 4 काळी मिरी आणि अर्धा चमचा जिरे, आता हे सर्व खडे मसाले तेलामध्ये घालायचे। त्याचसोबत 2 मध्यम आकाराचे चिरलेले टोमॅटो आणि 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतले आहेत ते घालायचे। टोमॅटो पटकन भाजला जावा यासाठी याच्यामध्ये 1 छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं। आणि आता घातलेले सर्व खडे मसाले आणि टोमॅटो तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे। आपण या मिक्स व्हेजमध्ये कांदा आणि लसूण घालणार नाहीये, त्यासाठी या मिक्स व्हेजला शाईन यावी म्हणून यामध्ये 7 ते 8 काजू घालायचे आणि पुन्हा 1 मिनिटभर मध्यम आचेवरती तेलामध्ये परतून घ्यायचं। त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत तेलामध्ये शिजवून घ्यायचे। टोमॅटो तेलामध्ये शिजवून घेत असताना झाकण काढून अधूनमधून मिक्स करत राहायचं आणि झाकण ठेवून पुन्हा 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवरती हे टोमॅटो मऊसूद होईपर्यंत शिजवून घ्यायचे। तर इथे मध्यम आचेवरती झाकण ठेवून टोमॅटो छान असे शिजवून घेतले आहेत। तुम्ही बघू शकता चमच्याने मॅश केल्यानंतर सहज मॅशही होत आहेत आणि टोमॅटोवरची सालही सहज निघतीये। आता गॅस बंद करायचा आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि मिक्सरला वाटून एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची। तर इथे टोमॅटो आणि खडे मसाल्यांची मिक्सरला वाटून पेस्ट तयार करून घेतली आहे। आता यामध्ये एक्स्ट्रा तेल घालायचं नाही, जेवढं तेल कढईमध्ये आहे तेवढ्याच तेलामध्ये आपण भाजी बनवून घेणार आहोत। त्यासाठी गॅस चालू करायचा आणि जेवढं कढईमध्ये तेल आहे ते गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की जे वाटण आपण तयार करून घेतलं आहे ते घालायचं आणि आता मध्यम आचेवरती या वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत हे वाटण भाजून घ्यायचं। वाटण भाजून घेत असताना जर कढईला खालच्या बाजूने चिटकायला लागलं तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा हे वाटण भाजून घ्यायचं। त्यासाठी इथे मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलं होतं त्यामध्येच 1 अर्धी वाटी पाणी घातले आणि ते पाणी यामध्ये घालणार आहे, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जे वाटण लागलं होतं तेही वाया जाणार नाही। पाणी घातल्यानंतर आता पुन्हा हा मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा। तर इथे तुम्ही बघू शकता मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून झालाय। आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि यामध्ये काही पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा हळद घालायची। आणि आता हे सर्व या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। तर इथे तुम्ही बघू शकता मसाला पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत परतून झालाय। आता यामध्ये भाज्या घालायच्या। त्यामध्ये जो 1 वाटी वाटाणा घेतला होता तो घालायचा आणि तळून घेतलेल्या सर्व भाज्या घालायच्या। भाज्या घातल्यानंतर आता या भाज्या मसाल्यासोबत मध्यम आचेवरती पुन्हा 1 मिनिटभर छान अशा परतून घ्यायच्या। भाज्या मसाल्यासोबत परतून झाल्या की आता यामध्ये पाणी घालायचं। आपण भाज्या तळून घेतल्या तेव्हा 70 ते 75% त्या शिजल्या होत्या, तर राहिलेल्या 25% भाज्या शिजतील एवढंच पाणी यामध्ये घालायचं।
मी या ठिकाणी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे. पाणी घातल्यानंतर आता भाज्या आणि मसाला पाण्यामध्ये छान एकसारखा मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. टोमॅटो शिजवून घेतानाही आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ घालताना टेस्ट करून आणि जपूनच घाला. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि झाकण ठेवून मंद आचेवरती ही मिक्स व्हेज शिजवून घ्यायची. भाजी शिजवून घेताना अधूनमधून मिक्स करत राहायचं, म्हणजे खाली लागून करपणार नाही. तर इथे मटर पुलावही बनवून तयार झाला आहे. आता झाकण काढूया आणि तुम्ही बघू शकता भाताचा एक शीत न शीत शिजवून मोकळा झाला आहे आणि दिसायलाही हा मटर पुलाव किती मस्त दिसतोय. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि पुलाव एकदम तयार आहे. बाजूच्या गॅसवरती मिक्स व्हेजही तयार होतीये. आता तोपर्यंत आपण पुऱ्या बनवून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता मळून घेतलेलं पीठही एकदम मस्त भिजले. आता हे पीठ एक अर्धा मिनिटभर अशा पद्धतीने मळून घेऊयात. पीठ एक अर्धा मिनिट मळून घेतलं की याचे पुरी लाटण्यासाठी पेढ्यासारखे गोळे तयार करून घ्यायचे आणि एका वेळी तुम्ही जेवढ्या पुऱ्या लाटून घेणार आहात तेवढेच गोळे बनवून घ्यायचे. सर्व पिठाचे गोळे बनवून ठेवायचे नाहीत. तर इथे मी अशा पद्धतीने सुरुवातीला 4 गोळे बनवून घेतले आहेत. आता हे राहिलेलं पीठ असंच ठेवायचं आणि जेव्हा पुरी लाटायची आहे तेव्हाच याचे गोळे बनवून घ्यायचे. त्यानंतर तयार केलेल्या गोळ्यातला एक गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि त्याची मध्यम जाडसर पुरी लाटून घ्यायची. पुरी लाटून घेताना पुरीला कोरडं पीठ एकदाच लावायचं, परत परत लावायचं नाही. त्याचप्रमाणे पुरी मध्यम जाडसरच लाटायची, एकदम पातळ लाटायची नाही. पुरी पातळ लाटली तर तळल्यानंतर फुलत नाही आणि कडक बनते. त्याचप्रमाणे मध्यम जाडसर लाटली तर छान फुलते आणि मऊसूद राहते. तर इथे पुरी लाटून झाली आहे. अशाच पद्धतीने बाकीच्या पुऱ्याही लाटून घ्यायच्या आणि लाटलेल्या पुऱ्या आता आपण तळून घेऊयात. त्यासाठी मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यानंतर लाटून घेतलेली पुरी तेलामध्ये सोडायची आणि अशा पद्धतीने चमच्याने हलक्या हाताने तेलामध्ये प्रेस करायची. त्यानंतर पुरी फुलून वरती आली की व्हिडिओत दाखवतेय त्याप्रमाणे चमच्याने पुरीवरती तेल सोडायचं आणि तुम्ही बघू शकता मस्त टम्म अशी पुरी फुगली आहे. पुरी तळतानाही सारखी अलटीपलटी करून तळायची नाही, नाहीतर त्यानेही पुरी एकदम कडक होते. तर इथे मस्त हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत पुरी तळून घेतली आहे. आता ही पुरी एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या पुऱ्याही आपण तळून घेऊयात. तर मी सर्व पुऱ्या बनवून घेतल्या आहेत. पुऱ्या बनवून होईपर्यंत आपली मस्त मिक्स व्हेजही तयार झाली आहे. तुम्ही या मिक्स व्हेजचा कलरही पाहू शकता किती मस्त आलाय आणि त्याचप्रमाणे सर्व भाज्याही शिजल्या आहेत. तर इथे आपले मस्त कांदा लसूण न घालता सर्व पदार्थ बनवून तयार झालेत. आता यामध्ये वरून थोडी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि या मिक्स व्हेजमध्ये मिक्स करून घ्यायची. सर्व पदार्थ तयार आहेत. आता आपण ताट वाढून घेऊयात. तर इथे आपली कांदा लसूण विरहित थाळी तयार आहे. त्यामध्ये मस्त बासुंदी, चमचमीत छोले मसाला, हॉटेल स्टाईल मिक्स व्हेज, त्याचसोबत एकदम मस्त आणि झटपट होणारा मटर पुलाव, त्यासोबत मस्त टम्म फुगलेली पुरी आणि तोंडी लावण्यासाठी पापड. ही पूर्ण व्हेज थाळी फक्त 45 मिनिटात बनवून तयार होते आणि चवीला एकदम भन्नाट लागते. पुरीही तुम्ही बघू शकता आतून आणि अजिबात तेलकट झाली नाही. तुम्ही ही व्हेज थाळी उपवास सोडण्यासाठी, घरात एखादी पूजा असेल तर पूजेसाठी किंवा देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी कधीही बनवू शकता. सर्व पदार्थ चवीला एकदम भन्नाट आणि अप्रतिम लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.